पुणे बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणामध्ये अतुल घटकांबळेला अशफाक याने 3 लाख रुपये बाल न्याय मंडळाच्या आवारात दिले असं समजतंय। अतुल घटकांबळे ससून रुग्णालयातील शिपाई आहे आणि पैसे घेतानाचा सीसीटीव्ही फुटेज आता पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आहे। बाल न्याय मंडळामध्ये सुनावणी सुरू असतानाच पैसे घेतल्याचं समोर आलंय। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हाळनोरच्या सांगण्यावरून हे पैसे स्वीकारले गेले अशी माहिती सुद्धा समोर येते। आणखी एक मोठा खुलासा पुणे अपघात प्रकरणात झालाय। अतुल घटकांबळे जो शिपाई आहे ससून रुग्णालयामध्ये त्याने पैसे स्वीकारले आणि त्याचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सुद्धा आता पोलिसांच्या हाती लागलंय। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अपडेट्स घेऊया। बालाजी, हे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागलंय, कसा नेमका फायदा होऊ शकतो तपासाची दिशा पुढे नेण्यासाठी? नक्कीच या रक्त नमुने तपासणी बदलामध्ये नेमके पैसे कोण दिले आणि कोणी घेतले याचा तपास पोलिसांना करायचा होता। त्यासाठी पोलिसांना अजय तावरे जे आहेत ते तपासात सहकार्य करत होते। त्यानंतर मात्र अशफाक मकानदार याला अटक झाल्यानंतर पोलिसांचा तपास पुढे गेलेला आहे आणि पोलिसांनी ज्या ठिकाणी हा पैशांचा व्यवहार झालाय आणि कांबळे मकानदार यांचे सीसीटीव्ही जे फुटेज आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। एक सक्षम पुरावा म्हणून पोलीस उद्या ते कोर्टात सादर करतील। त्याचं तांत्रिक विश्लेषण पोलिसांकडून केलं जात आहे आणि तपासातली सगळी महत्वाची माहिती आता समोर आल्याने यामध्ये आणखी जास्त माहिती पुढे येण्याची शक्यता आहे। जी बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।